नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. तर मग चला जाणून घेऊयात या महिन्याच्या राशी भविष्याबद्दल आणि या डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे अगदी सविस्तर जाणून घेऊयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिली रास मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा डिसेंबरचा महिना अत्यंत शुभ राहणार आहे. तुम्हाला कामामध्ये अनपेक्षित लाभ होतील. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. या काळामध्ये तुम्ही तुमची सर्व कामं विवेकबुद्धीनं त्यानंतर चांगल्या वाणीनं करण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून कमिशन, कंत्राटी कामगारांसाठी हा काळ शुभ आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगतीच्या अनेक नवीन संधी चालून येतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. या काळामध्ये तीर्थयात्रा होण्याची दाट शक्यता आहे. परदेशामध्ये करिअर आणि व्यवसायातील अडथळे तुमच्या दूर होतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वडिलांचं विशेष सहकार्य मिळेल. कर्ज आणि आजारपणातून मुक्तता होण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. मालमत्तेशी संबंधित लाभ होतील. व्यवसाय विस्ताराच्या योजनेतून तुम्हाला प्रत्यक्षामध्ये लाभ होतील. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये कुटुंबाकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल. आता पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. या महिन्यामध्ये पैसा, आरोग्य, वेळ अगदी काळजीपूर्वक तुम्हाला सांभाळावी लागेल. काही जुने आजार त्रास देतील. शारीरिक आणि मानसिक त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आरोग्यामुळे कामावरती मात्र परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक करताना तुम्हाला शुभचिंतकांचा सल्ला अवश्य घ्यावा. नोकरदारांनी आपलं काम दुसऱ्यावरती सोपवू नका. कामामध्ये खास करून घाई करणं टाळा, कारण तुमचं काम त्यानं बिघडू शकतं. वाहन तुम्ही काळजीपूर्वक चालवा. या काळामध्ये मोठं यश तुम्हाला मिळू शकतं. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं टाळा, त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आता पुढची रास मिथुन रास. डिसेंबरचा महिना मिथुन राशीसाठी संमिश्र असणार आहे. तुम्हाला घरातून आणि बाहेरील सर्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल. बॉस तुमच्याशी नीट वागेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. आवडत्या ठिकाणी तुमची बदली होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ शुभ आहे. दुकान किंवा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू कराल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. प्रवास आनंददायी आणि मनोरंजक राहील. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतील. कामाकडे दुर्लक्ष करू नका. संयमानं काम केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळामध्ये पैशांच्या व्यवहारामध्ये काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये पैसे गुंतवणं टाळा. प्रेमसंबंधांमध्ये मोठं पाऊल उचलण्यापूर्वी विचार करा, कारण तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या गोष्टींवरनं वाद होतील. आता पुढची रास कर्क रास. डिसेंबरचा महिना हा कर्क राशीसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. एखाद्या ठिकाणी प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीनं तुम्ही मोठी समस्या सोडवाल. या काळामध्ये मित्र आणि नातेवाईकांकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यामध्ये येणारे अडथळे दूर होतील. नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. कामावरती बॉसकडनं प्रशंसा होईल. मोठ्या प्रकल्पाची तुम्हाला जबाबदारी मिळेल. आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. तब्येत बिघडल्यानं तुमच्या कामावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या संधी तुमच्या हातून जाऊ शकतात. या काळामध्ये घरातील छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. आरोग्याची काळजी आणि सामानाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.
प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला संपूर्ण ताकदीनं पुढे जावं लागेल. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही प्रामाणिक राहा. एक्स्ट्रा अफेअर्समुळे वैवाहिक जीवनावरती परिणाम होईल. आता पुढची रास सिंह रास. हा महिना तुमच्यासाठी सौभाग्य आणि शुभ ठरणार आहे. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे शुभ परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. इच्छित ठिकाणी बदलीची इच्छा पूर्ण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. या काळामध्ये समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा महिना शुभ असणार आहे. व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षामध्ये येतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. व्यवसायामध्ये काही बदल करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. इच्छुकांची लग्न जमतील. घरामध्ये शुभ कार्य घडतील. कामाचा अतिरिक्त दबाव मात्र राहील. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल. जोडीदारासोबत तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल. आता पुढची रास कन्या रास. कन्या राशीसाठी हा महिना इच्छित यश आणि सर्व पूर्तीच्या दिशेनं असेल. तुम्हाला नशिबाची चांगलीच साथ मिळेल. आनंदाचे क्षण घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. काही धार्मिक कार्यांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचा मान सन्मान वाढेल. कामाच्या निर्णयाची प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. तुम्ही उत्साहानं काम कराल. न्यायालयातील प्रकरणं तुमच्या बाजूने लागतील. काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीनं मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील, ज्यामुळे तुम्हाला एक मनशांती मिळेल. रागावरती मात्र थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल, कारण रागामुळे तुमचंच नुकसान होईल. प्रेमसंबंधांमध्ये ग्रीन सिग्नल मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. आता पुढची रास तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. काम वेळेत पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या मदतीनं तुम्ही विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. या काळामध्ये अशक्य असलेलं काम देखील तुम्ही अगदी सहज पूर्ण कराल. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना देखील हा काळ शुभ राहील. कुटुंबासोबत तुम्ही तीर्थस्थळी जाल. भविष्यामध्ये लाभदायक योजनांसाठी तुम्ही सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. मित्रांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील. प्रेमसंबंधांमध्ये हा महिना अनुकूल राहील. जोडीदारासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. प्रेमसंबंधातील नातं हे लग्नामध्ये बदलू शकतं. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. या काळामध्ये नोकरदार लोकांच्या प्रगतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळेल. छोटे मोठे प्रवास तुम्हाला सुखकर आणि फायदेशीर ठरतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळतील. सत्तेमध्ये असलेल्यांना सरकारकडनं लाभ मिळतील. बुद्धिमत्ता, वाणी आणि विवेक बुद्धीच्या जोरावरती कोणत्याही अपेक्षित यश मिळवण्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. या काळामध्ये तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास जास्त राहील. कौटुंबिक विषयावरती महत्त्वाचे तुम्ही निर्णय घ्याल. कुटुंबातील सर्व सदस्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. या काळामध्ये एक चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. बेरोजगारांनी प्रयत्न केल्यास अपेक्षित रोजगार त्यांना मिळेल. सहकाऱ्यांशी कामाच्या ठिकाणी मात्र तुमचे वाद होतील. व्यावसायिकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असेल. प्रेमसंबंधांमध्ये गोष्टी सामान्य राहतील. जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. आरोग्य सामान्य राहील. आता पुढची रास धनुरास.
हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्याचा राहील. कामाचा लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. प्रवासामध्ये अनेक प्रभावशाली लोक तुम्हाला भेटतील, ज्यांच्या मदतीनं तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. अविवाहितांची लग्न जमतील. कुटुंबामध्ये तुमच्या शुभ कार्य घडतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळतील. व्यवसाय वाढवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर पार्टनरशिपमधून तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता निर्माण होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सन्मान वाढेल. रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचं काम बिघडू शकतं. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्य आणि नातेसंबंधांकडे तुम्हाला खास करून लक्ष द्यावं लागेल. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अनुकूल राहील. आता पुढची रास मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हा डिसेंबर महिना संमिश्र राहील. या महिन्यामध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी लोकांसोबत तुम्हाला काम करावं लागेल. नियोजित कामं तुमची वेळेवरती तुम्ही पूर्ण कराल. जीवनाशी संबंधित सर्व अडथळे तुम्ही सहज पार कराल. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवतील. ध्येयापासून तुमचं लक्ष विचलित होईल. खूप शांत राहून तुम्हाला आव्हानांना सामोरं जावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यामध्ये तुम्हाला अडथळे येतील. वाद सोडवण्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल. तुम्हाला सर्व समस्यांमधून काही प्रमाणात दिलासा मिळेल. नियोजित कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. जुने आजार थोडे त्रास देतील. कामाच्या दृष्टिकोनातून हा काळ शुभ राहील. सत्ता आणि सरकारशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेले प्रवास शुभ ठरतील. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होईल. गोंधळामुळे मोठे निर्णय घेणं तुम्ही टाळा. प्रेमसंबंधामध्ये भावनेच्या भरामध्ये निर्णय घेऊ नका. तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल. आता पुढची रास कुंभ रास. डिसेंबरची सुरुवात तुमच्यासाठी शुभ आणि सौभाग्य घेऊन येईल. या काळामध्ये तुम्हाला मेहनतीचं आणि प्रयत्नांचं फळ मिळेल. सरकारी मदतीतून तुम्हाला आर्थिक लाभ होतील. नोकरदार लोकांची इच्छित ठिकाणी बदली होईल. नोकरी शोधणाऱ्यांना नव्या संधी मिळतील. कौटुंबिक समस्या दूर झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. प्रिय व्यक्तीच्या यशामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ राहील. रखडलेले पैसे तुमचे अनपेक्षितपणे मिळतील. विद्यार्थ्यांना एक चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अपेक्षित निकाल मिळतील. प्रेमसंबंधांसाठी हा महिना सामान्य राहील. जोडीदारासोबत तुमचे संबंध हे प्रेम आणि सौहार्दपूर्ण राहतील. आता पुढची रास मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आहे. कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामामध्ये तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळेल. स्वतःचा व्यवसाय जर तुम्ही चालवत असाल तर चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश देणारा ठरेल. तुमचं वर्चस्व वाढून अपेक्षित नफा होईल. तुम्हाला मोठमोठे प्रोजेक्ट मिळतील. राजकारणामध्ये असणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. काही विशेष पद आणि जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. तुमचा मान सन्मान वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. कुटुंबासह तुम्ही फिरायला जाल. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अनुकूल असेल. तुमच्या नात्यामध्ये विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमचं आरोग्य हे सामान्य राहील. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे या डिसेंबर महिन्याचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.